Hello everyone, welcome to my channel Learn English Pinglish Marathitun. As learned in our previous video, voice means the form of a verb that shows whether the subject of a sentence does an action, that is active voice, or has an action done to it, that is passive voice. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस म्हणजे क्रियापदाचं रूप जे वाक्यामध्ये कर्त्याने कृती केली आहे म्हणजे कर्तरी प्रयोग आहे का कर्त्यावर कृती केली गेली आहे म्हणजे कर्मणी प्रयोग आहे हे दर्शवतं. नाउ लेट्स लर्न इन डिटेल पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण कर्मणी प्रयोग विस्तारपूर्वक शिकूया. द पॅसिव्ह व्हॉइस इज युज्ड इन इंग्लिश व्हेन the person or thing that is receiving the action is more important than the person or thing that is performing the action. जेव्हा एखादी कृती करणाऱ्या व्यक्ती किंवा गोष्टीपेक्षा ज्या व्यक्ती किंवा गोष्टीवर कृती केली गेली आहे ती जास्त महत्त्वाची असते तेव्हा इंग्रजीमध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा वापर केला जातो. The structure of a sentence in the passive voice is as follows. पॅसिव्ह व्हॉइसची रचना पुढील प्रमाणे आहे. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल. कर्म अधिक टू बी म्हणजे टू बी क्रियापदाचं कर्माच्या काळ आणि वचनानुसार रूप अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. नोट दॅट द डुअर ऑफ द ॲक्शन मे ऑर मे नॉट बी मेन्शन्ड. लक्षात घ्या की कृती करणाऱ्याचा उल्लेख कदाचित केला जातो किंवा केला जात नाही. Look at the structure of the following sentences in the active and the passive voice to understand the difference in structure. Active आणि passive voice मधील रचनेतील फरक समजून घेण्यासाठी पुढील वाक्यांची रचना पहा. I sent Diwali cards to all my friends. Active voice. मी माझ्या सर्व मित्रांना दिवाळीची शुभेच्छा पत्र पाठवली. हा कर्तरी प्रयोग आहे. Diwali cards were sent to all my friends. Passive voice. दिवाळीची शुभेच्छा पत्र माझ्या सर्व मित्रांना पाठवली गेली. कर्मणी प्रयोग. Diwali cards were sent to all my friends by me. Passive voice. दिवाळीची शुभेच्छा पत्र माझ्या सर्व मित्रांना माझ्याकडून पाठवली गेली. हा सुद्धा कर्मणी प्रयोग आहे. इथे कर्त्याचा उल्लेख केला आहे. The earthquake destroyed the town last night. Active voice. कर्तरी प्रयोग. काल रात्री धरणी कंपाने ते शहर उद्ध्वस्त केलं. The town was destroyed last night. Passive voice. ते शहर काल रात्री उद्ध्वस्त केलं गेलं. हा कर्मणी प्रयोग आहे. The town was destroyed last night by the earthquake. Passive voice. ते शहर धरणीकंपाने काल रात्री उद्ध्वस्त केलं गेलं. हा सुद्धा कर्मणी प्रयोग आहे. इथे कर्त्याचा उल्लेख केला आहे. In these examples, you can see it is the action or result that is the most important factor in the passive sentences. या उदाहरणांवरून तुम्ही पाहू शकता की पॅसिव्ह वाक्यांमध्ये कृती किंवा परिणाम हा सर्वात महत्त्वाचा असतो. नाव वी विल सी व्हेन टू यूज द पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण कर्मणी प्रयोग कधी वापरायचा ते पाहू. 1. It is used when the person or thing performing the action is unimportant or unknown. जेव्हा कृती करणारी व्यक्ती किंवा गोष्ट महत्त्वाची नसते किंवा माहिती नसते तेव्हा कर्मणी प्रयोगाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, अवर कार वॉज स्टोलन लास्ट नाईट. उदाहरणार्थ, काल रात्री आमची गाडी चोरीला गेली. 2. It is used when it is obvious who or what is performing the action. जेव्हा कृती कोणी केली ते उघड किंवा स्पष्ट असतं तेव्हा ह्याचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, कॅमेरॉन वॉज सॅक्ड लास्ट वीक. उदाहरणार्थ, मागच्या आठवड्यात कॅमेरॉनला कामावरून काढून टाकण्यात आलं. 3. It is used to describe
factual information, especially when describing a process. जेव्हा वस्तुनिष्ठ माहितीचं वर्णन करताना विशेषतः एखाद्या प्रक्रियेचं वर्णन करतो तेव्हा ह्याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द राईस इज कुक्ड इन अ प्रेशर कुकर. उदाहरणार्थ, भात कुकरमध्ये शिजवला जातो. 4. इट इज युज्ड इन न्यूज रिपोर्ट्स अँड टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स. त्याचा वापर बातम्या आणि सूचना देण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, 5 people were arrested at a night club last night. उदाहरणार्थ, काल रात्री नाईट क्लबमध्ये 5 व्यक्तींना अटक करण्यात आली. While it is possible to use this structure in a large variety of tenses in English, it is rare to use the passive in future continuous, present perfect continuous, past perfect continuous or future perfect continuous tenses. जरी अशा प्रकारच्या रचनेचा वापर इंग्रजीतील वेगवेगळ्या काळांमध्ये करता येत असला तरी क्वचितच कर्मणी प्रयोगाचा वापर चालू भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ह्या काळामध्ये केला जातो. बिलो आर एक्झाम्पल्स ऑफ दी पॅसिव्ह इन अ रेंज ऑफ वर्ब टेन्सेस. पुढे काही निरनिराळ्या काळामध्ये पॅसिव्ह वाक्यांची उदाहरणं दिली आहेत. सो वी हॅव ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल. आपल्याला कर्म नंतर टू बीचं कोणतं रूप वापरलंय आणि क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं वापरलंय ते दिलंय आणि त्याच्या समोर हे वाक्य कुठल्या काळातलंय ते दिलंय. सो द फर्स्ट सेंटेन्स इज इन प्रेझेंट सिम्पल, दॅट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. द बटर इज केप्ट हिअर. साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. लोणी इथे ठेवलं जातं. सामान्य वर्तमान काळात टू बीचं इज हे रूप वापरलं जातं. सेकंड सेंटेन्स इज इन सिम्पल पास्ट. द विंडो वॉज ब्रोकन. दुसरं वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. खिडकी तुटली होती. सामान्य भूतकाळात टू बीचं वॉज हे रूप वापरलं आहे. द वर्क विल बी डन सून. दिस इज इन सिम्पल फ्युचर. काम लवकरच पूर्ण होईल. हे वाक्य सामान्य भविष्य काळातलं आहे आणि सामान्य भविष्य काळात टू बीचं विल बी हे रूप वापरलं आहे. द ब्रिज इज बीइंग रिपेअर्ड. दिस सेंटेन्स इज इन प्रेझेंट कंटिन्युअस. पूल दुरुस्त केला जात आहे. हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे आणि चालू वर्तमान काळात टू बीचं इज बीइंग हे रूप वापरलं जातं. म्हणजे IS इज, त्याच्या पुढे स्पेस आणि BEING, बीइंग हा शब्द वापरला म्हणजे तो कंटिन्युअस मधला आहे आणि इज वापरला म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस मधला आहे. द चीज वॉज बीइंग इटन बाय माईस. पास्ट कंटिन्युअस. उंदरांकडून चीज खाल्लं जात होतं. हे वाक्य चालू भूतकाळातलं आहे आणि चालू भूतकाळामध्ये टू बीचं वॉज बीइंग हे रूप वापरलं जातं. अवर वर्क हॅज बीन फिनिश्ड. दिस सेंटेन्स इज इन प्रेझेंट परफेक्ट. आमचं काम पूर्ण झालं आहे. हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातलं आहे आणि पूर्ण वर्तमान काळात टू बीचं हॅज बीन हे रूप वापरलं जातं. HAS हॅज स्पेस BEEN बीन. द कार हॅडंट बीन युज्ड मच. पास्ट परफेक्ट. ती कार जास्त वापरली गेली नव्हती. हे वाक्य पूर्ण भूतकाळातलं आहे आणि पूर्ण भूतकाळात टू बीचं हॅड बीन हे रूप वापरलं जातं. वरील वाक्य नकारात्मक असल्यामुळे हॅडंट बीन चा वापर केला आहे. HADN'T स्पेस BEEN हॅडंट बीन. द हाऊस विल हॅव बीन बिल्ट बाय देम. फ्युचर परफेक्ट.
तोपर्यंत ते घर बांधून झालेलं असेल. हे वाक्य पूर्ण भविष्यकाळातलं आहे आणि पूर्ण भविष्यकाळात टू बीचं विल हॅव बीन हे रूप वापरलं जातं. WILL हॅव स्पेस हॅव आणि स्पेस BEEN. The shelf can't be reached. Modal verb can. भिंतीवरच्या मांडणीपर्यंत पोचू शकत नाही. मोडल वर्ब कॅनच्या पुढे बी लावला जातो. वरील वाक्य सुद्धा नकारात्मक असल्यामुळे कांट बी चा वापर केला आहे. CANT' स्पेस BE. The task must be done now. मोडल वर्ब मस्ट. ते काम आत्ताच केलं गेलं पाहिजे. मोडल वर्ब मस्टच्या पुढे बी लावला आहे. The lesson may be finished. मोडल वर्ब मे. तो धडा कदाचित पूर्ण केला जाईल. इथे मोडल वर्ब मेच्या पुढे सुद्धा बी लावला जातो. The car ought to be repaired. मोडल वर्ब ought to. गाडी दुरुस्त केली गेलीच पाहिजे. इथे मोडल वर्ब ought to त्याच्या पुढे बी चा वापर केला आहे. We will learn structure of passive sentences in above mentioned tenses in detail through separate videos. कर्मणी प्रयोगाची वर सांगितलेल्या सर्व काळातील वाक्यरचना आपण विस्ताराने वेगळ्या व्हिडिओद्वारे शिकू. Thanks for listening. Bye for now. Happy learning.